तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सरकार चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत आहे. तर नारी शक्ती दूत हे अपडेट झालेलं आहे. फायनली ते वर्किंग पण होत आहे. तर काल खूप जणांचे SMS येत होते. लाडकी बहीण योजनासाठी जे अर्ज करीत होते त्यांना जे ॲप होतं नारी शक्ती दूत ॲप, त्याच्यामध्ये काय एरर येत होते किंवा ते हँग होत होतं आणि ते ओपन पण होत नव्हतं, OTP येत नव्हता आणि इन्स्टॉल करून पण ते वर्किंग कंडिशनमध्ये होत नव्हतं. पण फायनली ते अपडेट होऊन आज वर्किंग झालेलं आहे. तर कोणकोणते बदल झालेले आहे त्या ठिकाणी आपण बघूया. तर सुरुवातीला आपण जुनं जे ॲप आहे ते तुम्ही डिलीट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नवीन नारी शक्ती दूत हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. त्यानंतर सेम प्रोसेस आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आहे. OTP येईन तुम्हाला 4 अंकी OTP आल्यानंतर सेम तुम्हाला प्रोफाईलमध्ये क्लिक करायचं आहे. अपडेट एकदा करून घ्यायची आहे प्रोफाईल, कोणती इन्फॉर्मेशन राहिली असेल. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी योजना बहीण योजना याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिले सगळ्यात सुरुवातीला हमीपत्र डाउनलोड करायचं आहे. हमीपत्र डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला PDF ओपन केल्यानंतर तिथे एक सिग्नेचर करण्यासाठी एक ऑप्शन येईल. त्या ठिकाणी तुम्ही नाजूक हाताने आपली सिग्नेचर करायची आहे आणि सेव्ह करायचं आहे. हमीपत्र डाउनलोड केल्यानंतर सेव्ह करायचं आहे. सिग्नेचर करून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. तर कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आणि कशा पद्धतीने सही करायची हे पण तुम्हाला या व्हिडिओतून सांगितलं आहे. त्यानंतर तुमचं लोकेशन ऑन ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन भरायचं आहे. संपूर्ण नाव, तुमचं जन्मतारीख, पतीचं नाव, पती नसेल तर तिथं वडिलांचं नाव, त्यानंतर अर्जदाराचा पत्ता, संपूर्ण पत्ता त्यामध्ये मेन्शन करायचा आहे पिनकोड सहित. जन्मदिनांक मेन्शन करायचा आहे, तालुका, जिल्हा, या सर्व गोष्टी व्यवस्थित भरायचे आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी पाहिलं नसेल तर मागचा व्हिडिओ जरूर पहा. माहिती अचूक भरायची जेणेकरून तुमचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट होणार नाही. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक, तुम्ही कोणती शासकीयचा योजनेचा लाभ घेत आहात का किंवा नाही हे पण तुम्हाला मेन्शन करायचं आहे. गव्हर्नमेंटमध्ये जॉब करीत असाल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये करीत असताना पण तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही, हे लक्षात असू द्या. त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती काय आहे ते पण त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणकोणते चेंजेस झालेले आहेत. तर रेशन कार्डचा हा एक ऑप्शन आलेला आहे. 3 ऑप्शनपैकी शाळा सोडलेला दाखला, उत्पन्न दाखला किंवा रेशन कार्ड यापैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. लक्षात असून द्या, डॉक्युमेंट अपलोड करताना 100 MB पेक्षा जास्त नसलं ते डॉक्युमेंट नसाय पाहिजे. त्यामुळे तुम्ही काय करा, आधी गुगलवर जाऊन प्रत्येक डॉक्युमेंट आधी रेडी ठेवा. आधार कार्ड, त्यानंतर तुमचा बँक पासबुक, जर रेशन कार्ड असेल केसरी तर तुमचा फ्रंट पेज जे असतं ते तुम्हाला सर्वात प्रथम त्याचा फोटो काढून तुम्हाला 100 MB पेक्षा जास्त नसल्या पाहिजे तो फोटो. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आधी चेक करावं लागेल त्याची साईज किती आहे ती. तर त्याची पण प्रोसेस मी सांगितली आहे व्हिडिओमध्ये. कसं आपल्याला त्याची जर साईज जास्त असेल तर ती कशी कमी करायची आहे. आपल्याला गुगलवर जाऊन रिसाईज इमेज म्हणून एक ऑप्शन असतो. त्यानंतर तुम्हाला तो फोटो ज्याची साईज आपल्याला कमी करायची आहे तो आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करून त्याची साईज आपल्याला किती पाहिजे ने पिक्सलमध्ये, जर 100% असेल झूम तर आपल्याला 80%, 60% किंवा 70% ठेवून आपल्याला ते सेव्ह करून पुन्हा डाउनलोड करायचे आहे आणि त्यानंतर अपलोड करायचे आहे, जेणेकरून ते आपल्या सर्व फाईल अपलोड होतील.
ॲप हे अपडेट झाल्यापासून व्यवस्थित चालत आहे, त्यामुळं कुणी जास्त विचार करण्याची गरज नाही आहे. 1 बाय 1 तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कसे आपण डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक डॉक्युमेंट कसं स्कॅन करून आपण अपलोड करायचं आहे हे तुम्हाला संपूर्ण योग्यरित्या सांगितलं आहे. एका घरातील फक्त 2च जणांनी हा फॉर्म भरा, अन्यथा काय होईल की आपला फॉर्म हा रिजेक्ट होईल. त्यामुळं सगळ्यांनी याची काळजी घ्या. कुणाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तरं दिले जातील. शक्यतो स्कॅन करताना प्रॉब्लेम येत आहे. मला सुद्धा सुरुवातीला प्रॉब्लेम आला होता. तर आपल्याला गुगलमध्ये जाऊन रिसाईज इमेज करायचे आहेत. प्रत्येकाची साईज ही 100 MB पेक्षा जास्त नसली पाहिजे. तिथनं ते आपल्याला सर्व डाउनलोड करायचे आहे पुन्हा, आणि त्यानंतर आपल्याला अपलोड करायचे आहेत. गुगलमध्ये फक्त टाकायचं रिसाईज इमेज, त्यानंतर तुम्हाला इमेज हे अपलोड करून परत डाउनलोड करावं लागेल साईज कमी करून. तर अशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे. कुणाला काय अडचण असेल तर कमेंटमध्ये कळवा. नक्की तुम्हाला मदत केली जाईल. तर नक्की चॅनलला आमच्या लाईक करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशी तुम्हाला माहिती सांगितली जाईल. धन्यवाद.